बँकेच्या दरवाजात लोकांच्या सेवा पोहोचवणाऱ्या बँक मित्रांचं आज एक नवे रूप दिसले। अन्यायाविरोधात पेटून उठलेले रूप कामांचा भार वाढतोय, जबाबदाऱ्या वाढतोय, पण हक्क कुठेच नाहीत। याच अन्यायाविरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन अमरावती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। मागण्या अनेक आणि इशारा ठाम, नाही दिल्या तर हक्क तर होईल उग्र आंदोलन। बघा ही सविस्तर माहिती। सर्व सरकारी बँकांमध्ये ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी बँकिंग करस्पॉन्डन्स म्हणजेच बीसी पॉइंटवर नियुक्त करण्यात आले आहेत। परंतु या बीसी पॉइंटवरच्या माध्यमातून बँक मित्रांवर अन्याय होत आहे, अशी जोरदार तक्रार महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनने केली आहे। बँक आणि बँक मित्र यामधील मध्यस्थी बीसी पॉइंटवर हटविण्यात यावा। बँक मित्रांना किमान मेहनता आणि वाजवी दराने कमिशन मिळावे। बँक मित्रांना निश्चय सेवा लागू करून सेवेत सुरक्षितता, पीएफ, ग्रॅज्युएटी व पेन्शन लागू करावी। मशीन, वाहन खर्च, डेटा, जागा भाडे यांची भरपाई करण्यात यावी। मेडिकल हॉस्पिटल खर्चांची परतफेड करण्यात यावी। या सर्व मागण्यांकरिता 1 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेने ठाम इशारा दिला आहे की जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल। आजकाल सर्व शासकीय बँकेद्वारे वाढती गर्दी आणि कामाचा व्याप पाहता त्यांचं काम सुरळीत होण्यासाठी बँक बीसी पॉइंटर म्हणून सर्व बँकांनी नेमणूक केलेली आहे। परंतु हे जे बीसी पॉइंटर नेमणूक केलेले आहे हे मध्यस्थी मार्फत केलेले आहे आणि पूर्वी याचं जे मिळणारं कमिशन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आता दिवसेंदिवस कमिशन सुद्धा कमी प्रमाणात येत आहे आणि ज्या मध्यस्थीने हे बीसी पॉइंटर अपॉइंटमेंट केले ते विनाकारण अर्ध कमिशन खात आहे। तर या आमच्या सर्व धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची अशी प्रमुख मागणी आहे की हे जे कमिशन जे आमचं कमी आहे ते कमिशन वाढवून देण्यात यावं आणि थेट बँकेने आम्हाला बीसी पॉइंटर म्हणून नियुक्त करावं, यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे। त्याचप्रमाणे जसं बँक कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची सेवा असेल, सुरक्षितता असेल, पीएफ असेल, त्याचा वाहन खर्च, डाटा या सर्व या बँक मित्रांना देण्यात यावं, या संदर्भात आज सर्व महाराष्ट्रभर आमचे संस्थापक अध्यक्ष तुळजापूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। काय सांगाल तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर समोरचं पाऊल काय राहणार? अन्यथा आता आमचा गांधीजीच्या मार्गाने जरी उपोषण असलं, परंतु आम्ही जसं गांधीजीचं तत्व मानणार आहोत तसं सुभाषचंद्र बोस यांचं रक्त सुद्धा आमच्या अंगात आहे। जर हा एकटेनं, न्यायानं, समस्येनं जर हा मार्ग निघाला नाही तर आम्ही संघर्ष करून रस्त्यावर उतरू आणि आम्ही सरकारला या मागण्या मान्य करायला लावू। आज बँक मित्रांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन आवाज उठविला आहे आणि तो आवाज थांबणार नाहीत। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील टप्प्यात सरकारसाठी ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते।